नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. शिक्षक भरती आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भात मागील अधिवेशनामध्ये म्हणजे नोव्हेंबर 2025 आणि आत्ता जे मार्च मध्ये अधिवेशन झालं यामध्ये पण हा मुद्दा गाजला. त्यानंतर प्रिंट मीडियाने सुद्धा यावरती विशेष प्रकारे न्यूज प्रकाशित केल्या होत्या. त्यावेळेस पण मी काय व्हिडिओ घेतले होते आणि आता परत एकदा हा मुद्दा समोर येतोय. शिक्षक भरती आणि त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भात. आता यावरती आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया की शिक्षण संचालकांनी या संदर्भात एक परिपत्रक काढलं, एक आदेशच दिलेला आहे. तो आदेश काय नेमका आहे तो थोडक्यात आपण बघूया. आणि तो आदेश दोन मुद्द्यांसंदर्भातला आहे. एक आहे संच मान्यता, दुसरा आहे समायोजन. मग न केल्यास कारवाई सुद्धा केली जाईल असे त्यांनी सांगितले ह्या परिपत्रकामध्ये. थोडक्यात काय म्हटलंय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओकडे जाण्यापूर्वी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे. इग्नाइट अकॅडमीच्या टीईटीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच चालू झाला, ज्या बॅच मध्ये तुम्हाला विशेष फीचर्स बघायला मिळणार बघा. पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 1+2 ची बॅच सेपरेट अवेलेबल आहे. दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला 500+ रिझल्ट देणारी टीम शिकवणार आहे. तुम्हाला डेलीच्या पीडीएफ स्वरूपात, पीपीटी स्वरूपातल्या नोट सुद्धा इथे अवेलेबल आहे. तुमचं डाऊट क्लिअरिफिकेशन लाईव्ह आणि प्रत्येक शनिवारी होणार आहे. 350+ तुम्हाला टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. नवा दिवस नवी सुरुवात हे डाके सरांचं सेशन दररोज तुम्हाला बघायला मिळणार आहे. फ्री महारिव्हिजन सेशन आहे. दोन्ही बॅच मध्ये सगळे फीचर सारखेच आहे. बदल एवढाच आहे की ह्या बॅच मध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग मोफत असताना ह्या बॅच मध्ये नसणार आहे. हे बुक किट आणि बॅग तुम्हाला घरपोच मिळणार आहे. सो योग्य ती बॅच आपण जॉईन करू शकता. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली आहे. अजून एक महत्वाचं की तुम्ही जर आज ही बॅच घेतली तर तुम्हाला 20% रमजान ईद निमित्त सूट असणार. त्यासाठी कुपन कोड ईद20 नावाचा तुम्ही वापरू शकता. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. मुख्य मुद्दा बघा, 18 मार्च 2026 ला एक महत्वाचं परिपत्रक म्हणजे 2 दिवसापूर्वीच एक परिपत्रक आलेलं आहे. हे परिपत्रक पाठवले कुणी बघा, शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र शासन. कुणासाठी गेलेले हे? विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभागानुसार जेवढे उपसंचालक आहेत त्यानुसार 6 विभाग आपले पडतात. शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर बृहन्मुंबई. आणि विषय याचा काय होता तर विषय बघा तुम्हाला समोर बघायला मिळतोय, अतिरिक्त शिक्षक हा पहिला मुद्दा, दुसरा शिक्षकेतर समायोजनाबाबत. आता यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिला पॅराग्राफ काय थोडक्यात समजून घ्या. सन 25-26 संच मान्यता कामकाज शिक्षणाधिकारी. बघा आपल्याला माहिती की संच मान्यता ही जी लागू झाली आहे ही 25-26 ची असणार आहे. आता यामध्ये पण काय सांगितलं बघा, संच मान्यता कामकाज हे कुणामार्फत केलं जातं तर पहिले बघा शिक्षणाधिकारी जबाबदारी असतो, दुसरं गट शिक्षणाधिकारी जबाबदार असतो, तिसरं केंद्र प्रमुख आणि चौथं शाळा स्तरावरती. ह्या गोष्टी प्रामुख्याने बघितल्या जातात आणि अपडेट केल्या जातात. यांच्या अंडर हे सगळं केलं जातं. आता यांच्या लॉग इनला विद्यार्थी, कार्यरत पदे, माध्यम, अनुदान प्रकार, वर्ग आणि शाखा इत्यादींचा नमूद नसणे या कारणामुळे बघा बऱ्याच ठिकाणी ह्या चौघांकडनं हे केलं जातं, पण बऱ्याच शाळेमध्ये हे अवेलेबल नाहीये, अपडेटच नाहीये. मग नसल्यामुळे संच मान्यता झालेला नसल्याचे दिसून येते. विविध स्तरावर अशा 1600 शाळा प्रलंबित असल्याचे दिसून येते. म्हणजे तुम्ही आता थोडा विचार करा नीट, 1600 शाळा इथे संच मान्यते व्यतिरिक्त पडून आहेत किंवा संच मान्यता झालेल्याच नाहीये. आता 25-26 प्रमाणे संच मान्यता खरं म्हणजे व्हायला पाहिजे होती, पण ती झालेली नाहीये असं दिसतंय. मग आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेवूया आपण, अजूनही संच मान्यता होत नाही तर त्याला काय करावं तर त्यांनी खाली सांगितलंय, आपणास सूचना देण्यात येते की सन 25-26च्या संच मान्यताप्रमाणे तातडीने समायोजनाच्या शासन निर्णयाप्रमाणे समायोजन करावे याबाबत निर्देश यापूर्वी देण्यात आलेले आहेत. तुम्हाला माहिती असेल, पहिले डिसेंबर एंड पर्यंत, नंतर फेब्रुवारी एंड पर्यंत करावं असं सांगितलं होतं. तातडीने सन 25-26 संच मान्यतेचे कामकाज पूर्ण करण्यात यावे. सन 25-26 संच मान्यता उपरोक्त कारणामुळे झाली नसल्यास तात्पुरत्या स्वरूपात मागील वर्षाच्या तुलनेत, आता बघा हा मुद्दा महत्वाचा आहे, तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी काय सांगितलंय, ठीक आहे बाबा तुम्ही केलं नाहीये, नाही होत तुमच्याकडनं, तुम्ही काय करा मग मागील वर्षाचं म्हणजे कधीच 2024-25 ची जी संच मान्यता आहे त्यानुसार विद्यार्थी संख्या कमी कमी झाली नसल्यास, आहे ऍव्हरेज तेवढी ठीक आहे, कमी झाली नसल्यास अशा शाळांच्या बाबतीत सन 24-25 ची संच मान्यता विचारात घेऊन समायोजनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. आता साहजिक आहे 24-25 ला जी संच मान्यता असेल त्या निकषा आधारे तुम्हाला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं अतिरिक्त जे असेल त्यांना समायोजन करायला सांगितलेलं आहे. पण मात्र एक कारवाईचा बडगा पण उगारलेला आहे. त्यांनी काय सांगितलंय, तुमच्याकडे जर का पटसंख्या वाढलेली असेल
तर त्या वाढलेल्या पटसंख्येसाठी जी शिक्षक तुम्हाला लागणार आहे त्या शिक्षकांचं वेतन मात्र आम्ही देणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलंय. सन 25-26 ची संच मान्यता झाली नसल्यास मंजूर पदापेक्षा जास्त पदाचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीतून अदा होणार नाहीत. आता हा त्यांचा महत्वाचा मुद्दा. आता यामध्ये नुकसान नेमकं कोणाचं होणार तुम्ही समजून घ्या. कारण इथे शालार्थ आयडी नुसार नवीन शिक्षक, सपोज इथे काय झालं, विद्यार्थी संख्या वाढलेली आहे, 1600 शाळा आहेत. या ठिकाणी ह्या 1600 शाळांपेक्षा विद्यार्थी संख्या जर वाढली असेल तर नवीन शिक्षण इथे लागू होणार आहे, नवीन शिक्षक इथे रुजू होऊ शकतो, बरोबर की नाही. त्याची भरती जर झाली तर यांचं म्हणणं आहे की शालार्थ आयडी प्रमाणे त्याला जी वेतन देणार आपण ते वेतन अदा होणार नाही. मग नेमकं काय, तुम्हाला शिक्षक भरायचं नाही भरायचं, तुम्ही या शाळेने जर हे अपडेट केलंच नाही तर याचा भुर्दंड या येणाऱ्या नवीन शिक्षकावरती पडणार आहे की त्या शिक्षकाचं सॅलरी तुम्हाला राहिलेले जे कोणी जबाबदार आहे त्या व्यक्तीला करायचंय. नेमकं काय थोडक्यात त्यांनी एक्सप्लेन नाही केलंय, पण बघूया याच्यावरती येणाऱ्या काळात काय घडतंय. पण या 1600 शाळा म्हणजे खूप जास्त प्रमाणातल्या शाळा आहेत, खूप मोठ्या प्रमाणातल्या शाळा आहेत. आणि असा आदेश शिक्षण संचालनाने शिक्षण संचालक यांनी सगळ्या उपसंचालक सगळ्या झेडपींना दिलेले आहेत. सो हा एक मेजर मुद्दा असू शकतो. खरं तर हे शाळेची जबाबदारी असते, त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असते आणि हे करणं गरजेचं आहे. पण आता होत नाही म्हणून हा काय कारवाईचा बडगा जो उभार जातोय हा त्या जबाबदारी व्यक्तींवरती कारवाई होणार आहे की येणाऱ्या या नवीन शिक्षकावरती कारवाई होणार आहे. याचं डिटेल्समध्ये विश्लेषण पुढच्या वेळेत आपण नक्की पाहू. पण इनिशियल लेवलला तर असं दिसतंय की जो शालार्थ आयडी बघा संचमध्ये झाले नसल्यास मंजूर पदापेक्षा जास्त पदाचं, ते ऑलरेडी मंजूर पद ते आहेत त्यांना आता जास्ती लागत असतील तर जास्तीच्या पदाचं शालार्थ प्रणालीतून अदा होणार नाही असं सांगण्यात येत आहे. याचा नेमकं काय अर्थ होतो तुम्हाला कळत असेल तुम्हाला कमेंटमध्ये कळवा. यांना काय म्हणायचं तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. याचा डिटेल्स मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतो डिटेल माहिती घेऊन. पण तत्पूर्वी 2026चे सगळे अपडेटेड बुक सुद्धा आपल्याकडे अवेलेबल, तुमच्या मित्रांना तुमच्या शिक्षक मित्रांना नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला सेपरेट बघा ही ₹2 बॅच ज्यामध्ये टीईटीचे अभ्यास कसा करावा या संदर्भात पूर्ण डिटेल्स मध्ये टाकलेला आहे. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. विशेष रमजान ईदनिमित्त 20% ऑफ पण आहे. आता ह्या व्हिडिओत मी तुम्हाला जी माहिती दिली या माहितीच्या अगेन्स्ट तुम्हाला काही प्रश्न पडले असेल, तुम्हाला काही बोलायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका. हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि असेच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.